गाईज फायनली एवढं वातावरण भांडण झालं आहे बघा इकडं. आज नक्की पाऊस येतो आहे संध्याकाळी इकडं पाऊस चालू डोंगरावर. गाईज फायनली डॉगी आलेले हे बघा डॉगीच. त्यांना ते खाट उठवी हे काहीच. सो हॅलो वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. तर काहीच आज आपला ब्लॉग म्हटलं 173 ब्लॉग. तर काही इथं दिवसभर काय करतो सांगू का तुम्हाला दाखवतो. म्हणते सकाळी ब्लॉग सुरू करत नाही, डायरेक्ट सर्व ब्लॉग सुरू करतो. किंवा काहीच नाही, पुस्तक वाचत असतो दररोज. आपलं काम ज्यादा बाते कम राजशामणीचं माझे 5 टॉपिक झालेत वाचून. 10 मिनिटं वाचतो दिवसात 2-3 टॉपिक तर वाचतो. तसं मी दररोज एक वाजत ठरवलं होतं, पण आता कसं माहिती आहे का इंटरेस्ट वाढत चालला तर दिवसात 1-2 तो वाचत असतो. उरलेलं मग माझं बाकीचं काम करीत असतो. तर पेडन ती उरलेलं आपलं बाकीचं काम करीत असतो. वही पण आणलेली जातो हे बघा. उरलेलं आपलं बाकीचं काम करीत असतो, काही नाही चालू असतं माझं. त्याच्यामुळे ना काही टेन्शन नाही. असं राहतं ना दिवसभर की म्हणजे सकाळपासून ते सर्व झालं का व्हिडिओ अपलोड करायला बाहेर जातो असं विषय. तुम्ही जास्त ब्लॉग काढत नाही. तर आज केलं आहे दुपारून सुरू तर बरं वाटतं जरा. आपला असं सेटअप दाखवायला छोटंसं. इकडे बोर्ड आहे, बोर्डाचं ओमकार चार्जर आहे, माझा चार्जर आहे. तिथं लई वायर झाले तर वायरला कुठं तरी ठिकाणी लावावं लागेल आहे की नाही. हे बाबा राईट 1 वाजला आता, सवय झाले तर असं असतं मित्रांनो. जी गावड असलं दिवसभर काही करतो ना तर कंटेंट सापडत हे होतं ते होतं. पण सध्या कसं माहिती आहे का कंटेंट नाही, काही नाही असंच. गाईज फार इंटरेस्टिंग पुस्तक आहे. सगळी त्यांची कहाणी आहे, राजशामणी सगळी कहाणी आहे. भारी पुस्तक आहे. मी कुठं वाचायला झालं माहिती आहे का 5 टॉपिक मला सुरू करायचे आता. कोणचा बडे बडे सपने देखने वाला एक बेकार बच्चा. दिवसात 2 जरी वाचले मित्रांनो बरं वाटतं जरा. आज हे 5 आणि 6 हा 2 टॉपिक वाचायचे. दररोज 2-2 वाचले किती टॉपिक माहिती सगळे 39 टॉपिक आहेत बाई गाईच. आणि 181 पेज असा विषय. काही नाही भारी मित्रांनो. तुम्ही पण बाय करा. म्हणजे हे काय प्रमोशन काही नाही तुम्हाला सांगतो. एक अशी ॲडवाईस देतोय त्याच्यातून काही भरपूर घ्यायला येईल असा विषय. तर गाईज फायनली एवढं वातावरण भांडण झालं आहे बघा इकडं. आज नक्की पाऊस येतो आहे संध्याकाळी इकडं पाऊस चालू डोंगरावर. गाईज फायनली डॉगी आलेले हे बघा डॉगीच. त्यांना ते खाट उठवी हे काहीच. भूक लागली र नका चपाती यांचा. तर गाईज फायनली कुत्री माझ्या हातात ते ओल्ड राहिली. ए चुपचाप बैठ ना. चुपचाप बैठ नाही आता तुझं कुत्र तर काही बाहेरच आहे नाही.
गाईज फायनल संध्याकाळचे 10 आणि फायनली बारकाल्या पिल्लांची मम्मी आलेली गाईज ती आली आता आली पण त्यांची पिल्लाच्या जवळ जाय ना बघा पिल्लांच्या जवळ अजिबात जात नाही काही कमी जात नाही का कमी जात नाही अजिबात जात नाही मित्रांनो पिल्लं इकडे येतं आणि ती पिल्लांकडे जात नाही तर मित्रांनो एक तुम्हाला माझा आजचा छोटा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉग लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा भेटूया ब्लॉगमध्ये चला बाय बाय